श्रीकृष्ण भोजनालय अराउंड 1936 साली एस्टॅब्लिश झालं। आम्ही आज पहिल्यांदाच आलो इथे, पण जेवण खूप सुंदर आहे, अगदी घरगुती स्टाईल जेवण आहे। नमस्कार, आज मी तुम्हाला दादर मधल्या एका एसी रेस्टॉरंट मधली एक शुद्ध शाकाहारी थाळी दाखवणार आहे, ज्याची किंमत फक्त आणि फक्त 170 रुपये। या व्यतिरिक्त इथे कांदा भजी, आळू वडी, श्रीखंड असे बरेच पदार्थ मिळतात। त्या सगळ्यांची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे। हे उपाहारगृह आहे, हे दादर स्टेशन समोर जो रानडे रोड आहे तेथे असल्या नक्षत्र मॉलच्या बरोबर समोर आहे। याचं नाव आहे न्यू श्रीकृष्ण भोजनालय। त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला सर्व देतो। तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला। नक्षत्र मॉलच्या समोर शक्ती स्टोर्स म्हणून एक दुकान आहे। त्या दुकानाच्या बाजूला जो बोळ आहे त्या बोळातून तुम्ही सरळ चालत गेलात की तुम्हाला एक जिना दिसेल। या जिन्यानी तुम्ही पहिल्या मजल्यावर गेलात की 87 वर्ष जुनं असलेलं न्यू श्रीकृष्ण भोजनालय तुम्हाला दिसेल। बाहेर प्रचंड गरम असताना या एसी हॉटेलमध्ये ही जी मी नंतर थाळी मागणार ज्याची किंमत 170 रुपये, पण त्याच्या आधी यांचे बरेच पदार्थ आहेत। घोसाळ्याची भजी जी कुठेही मिळणार नाही तुम्हाला। आज रोज वेगवेगळा मेनू असतो यांचा। आळू वडी यांच्याकडे आहे। या व्यतिरिक्त पंजाबी थाळी पण असते। तुम्हाला जर कधी पंजाबी थोडं वेगळ्या चवीचं हवं असेल तर ती पंजाबी थाळी पण मिळते। याच्यात एक त्यांनी चांगला ऑप्शन दिला आहे की एक मिनी थाळी पण यांच्याकडे आहे। त्यात एक भाजी, आमटी, भात आणि 2 पोळ्या असं सगळं येतं। तर यांचं किचन मी स्वतः बघितलेलं आहे। अतिशय स्वच्छता, तेल चांगल्यापैकी वापरत होते। तर आता आपण घोसाळी भजी जी मागवली त्याच्यापासून सुरुवात करूया। घोसाळ्याची भजी जी कुठेही अन्यत्र मला यापूर्वी मिळालेली नाहीत, तर ती घोसाळ्याची भजी मी आत्ता, आणि इथे कधी तुम्ही ऑर्डर दिली गरम गरम मिळतं। हे घोसाळा आहे आतमध्ये। यांच्या किचनमध्ये मी हे फ्रेश तळताना तुम्हाला दाखवलेलं आहे। अतिशय चांगलं आहे हे घोसाळा आतमध्ये। आता याची चव कशी तुम्हाला म्हणतो, बरोबर त्यांनी ही लसूण चटणी दिलेली आहे, खूपच सुंदर आहे। नेहमीची तीच भजी खाण्यापेक्षा हा तुम्ही जर लकी असाल आणि या हॉटेलला आलात, तुम्हाला हा घोसाळ्याच्या भजीचा प्रकार मिळेल। खूपच चांगली ही प्लेट आहे। 40 रुपयात 40 रुपयात त्यांनी 8 भजी दिलेली आहे घोसाळ्याची। चांगली चव आहे, तेलाला उग्र वास नाही, अतिशय चांगलं। एसी वातावरणात गरम गरम भजी खातोय। आता आपण पुढचा प्रकार काय ते बघूया। गेली 25 वर्ष मी व्यवसाय बघतोय आणि ते शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन पद्धतीचं भोजन मिळतं। पंजाबी डिशेस मिळतात, पंजाबी थाळी मिळते। बाकी आपले महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजे आळू वडी, कोथिंबीर वडी, पायनॅपल शिरा असतो। अशा रीतीने चालू आहे। सकाळी 11 ते 3:30 असतं आणि दुपारी संध्याकाळी 7 ते 10:30, रविवारी बंद असतं। सुरुवात छोटूबुवा गोखले म्हणून आहेत, त्यांनी केली। मी रेग्युलर येतो इकडे जेवायला। आता मी लंच घेतला, मिनी थाळी घेतली आणि आता शेवयाची खीर। चांगलं आणि शुद्ध आणि हे म्हणजे घाण कोणती याच्या प्रकारची नाही, कोणता हे नाही, स्वच्छता आहे। दादर स्टेशनच्या जवळ मिळणारी ही थाळी तुम्हा सर्वांना दाखवायची अशी माझी इच्छा होती, म्हणून मी आलेलो आहे। हीच ती थाळी ज्याची किंमत आहे 170 रुपये। यात ते 2 भाज्या, म्हणजे भाजी किंवा एखादी उसळ त्यातली असते। आत त्यांनी दिले काळ्या वाटाण्याची उसळ। दुसरा प्रकार दिलाय त्यांनी
भरली वांगी, तशीच ही आमटी, मराठी पद्धतीची आमटी. पंजाबी दाल वेगळी असते, गुजराती दाल वेगळी असते, ही आपली मराठी पद्धतीची आमटी. पापड दिलाय, हा बरोबर भात दिलाय, 3 पोळ्या दिलेल्या आहेत आणि लोणचं, ठेचा आणि कांदा. आणि रोज एक बदलती स्वीट डिश असते. आज त्याने दिले शेवयांची खीर. तर आता तुम्हाला मी सांगतो याची टेस्ट कशी येते. पोळ्या खूप चांगल्या आहेत आणि गरम आहेत. भरल्या वांग्याची टेस्ट कशी तुम्हाला सांगतो मी. चांगल्या प्रकारे वांगी ज्यांना आवडत नाही त्यांनाही आवडेल असा प्रकारे हा मसाला खूप छान आहे यांचा. दुसरा प्रकार त्यांनी दिला आहे काळ्या वाटाण्याची उसळ. चांगला दाट रस्सा आहे, शिजलेले वाटाणे आहेत, खूप छान चव आहे. बरोबर त्यांनी जो ठेचा दिला आहे तोही तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही तिखट झणझणीतपणा हवा असेल तर याचा ठेचा दिला आहे. आता हे आमटी भात हे कसं सांगतो. चांगल्या प्रकारे ही जी खीर आहे शेवयांची, खूप छान. शेवयांची खीर हा प्रकार पण कमी ठिकाणी मिळतो चांगल्या प्रकारे. दादरमध्ये आला तर ही थाळी 170 रुपयात आहे. व्यवस्थित आहे. 3 पोळ्या, भात, आमटी, 2 भाज्या, बरोबर स्वीट डिश. ही नक्की म्हणजे नक्की ट्राय करा. दादर स्टेशन नक्षत्र मॉलच्या समोर पहिल्या मजल्यावर यांचे AC रेस्टॉरंट आहे. न्यू श्रीकृष्ण भोजनालय. नमस्कार, माझं नाव प्रवीण जुजारे. मी 2 दिवसाआधीच इंस्टाग्रामवर हे बघितलेलं आणि आय हॅपन टू बी बँकर. माझं बँक ब्रांच जवळच आहे आणि जेवणाची वेळ झालेली, विचार केलेला इकडेच जाऊन जेवूया. तर स्टार्टेड विथ मिनी थाळी आणि मी आळूवडी मागवलेला आहे. फूड इज गुड, एकदम घरच्यासारखं आहे. माय सजेशन आहे, यू शुड कम हिअर, यू कॅन ट्राय दिस. मी याची फुल थाळी मागवली आहे. मग काळ्या वाटाण्याची उसळ पण सुंदर आहे, पिठलं पण सुंदर आहे, डाळ, वांग्याचं भरीत पण आहे. खूप छान आहे सगळं. हो, छान. करतो जेवण प्रत्येक वेळी मी दादरला आलो तर जेवतो आणि जेवण चांगलं असतं, घरगुती जेवण आणि चांगली क्वालिटी आहे. करतात झुणका आणि बांगड्याचा भरीत तर एकदा अप्रतिम. हा मागवलाय यांचा अजून एक इथला फेमस पदार्थ झुणका भाकर. याच्यात झुणका, 2 भाकऱ्या ज्वारीच्या, कांदा, ठेचा आणि लोणचं दिलेलं आहे. याची किंमत आहे 100 रुपये. मी कसं सांगतो, सुंदर आहे झुणका. त्याच्या रंगामुळे ते आपल्याला वाटतं की हा खूप बाबा तिखट असेल, झाल असेल, तसं नाही. आणि झुणका जो कांदा घातला असतो ते कच्चटपणा खूप छान लागतो. अति शिजलेला जो कांदा असतो तो खाण्यात मजा नसते. कोथिंबीर घातलेली आहे. रेकमेंड करीन झुणका भाकर इथे अवश्य खाऊन जा. रोज असते झुणका भाकर इकडे. 100 रुपये प्लेट आहे. 2 भाकऱ्या आणि झुणका ही क्वांटिटी व्यवस्थित दिलेली आहे. छानच आहे. आम्ही स्पेशली महाराष्ट्रीयन पद्धतीचं सगळं मागवलंय. झुणका भाकर, भरली वांगी, भाकरी, ठेचा. छान वाटतंय. पुढचा पदार्थ मागवलाय बटाटा वडा. या बटाटे वड्याचा साईज मात्र खूप मोठा आहे. म्हणजे एवढा मोठा वडा. आणि AC हॉटेलात याची 2 बटाटे वडे भरून लसणाची चटणी फक्त 45 रुपयात हे 2 बटाटे वडे आहेत. खूपच मोठा वडा.
आम्ही तुम्हाला कसं आहे सांगतो, अतिशय गरम आहे. खूपच छान. आणि काही ठिकाणी याला बेसनाचं जे आवरण असतं ते अतिशय जाडजूड असतं, तसं नव्हतं. हे खूपच चांगलं पातळ आहे. आणि हा मसाला आतला खूप छान आहे. बटाटे वडा तुम्ही दादर मिळालात तरी नक्की खायला या इकडे. पहिली भजी पण चांगली होती, पण इथे भजी काय आहे, दररोज बदलते असतात. कधी कांदा भजी, कधी पालक भाजी. आज मला वेगळा पदार्थ खायला मिळाला, जो घोसाळ्याची भजी होती. हे रविवारी फक्त बंद असतं, बाकी सगळे दिवस चालू असतं. हा अजून एक महाराष्ट्रीयन स्पेशालिटी, ती म्हणजे अळूवडी. या अळूवडीवर त्यांनी लसणाची चटणी दिली आहे, एकदम गरम. इथे मी जे पदार्थ कधी मागवले ते सगळे इथे गरम मिळतातच. ही बघ, आळूची पानं, अति बेसन थापलेलं नाही, छान. एकंदर 3 पीसेस दिले आणि याची किंमत आहे 50 रुपये. बघतो, खूप छान आहे, मागवायला हरकत नाही. सर्व खाऊन झाल्यानंतर स्वीट डिश यांच्यात 2 प्रकार आहेत, एक खरवस आणि एक श्रीखंड. श्रीखंड हे लोक स्वतः बनवतात आणि प्रॉपर ज्या पद्धतीने श्रीखंड बनवायला पाहिजे त्या पद्धतीने श्रीखंड बनलेलं असतं. मी याची चव कशी सांगतो, घरगुती श्रीखंड म्हणतात ना तसं. मलईदार श्रीखंड आहे, थंडगार, अतिशय छान आहे. तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला ते कमेंट्स करून आम्हाला अवश्य कळवा. आवडला असेल तर लाईक करा, ओळखीच्या सर्वांमध्ये नक्की शेअर करा. दादरला कधी आलात तर या हॉटेलला अवश्य भेट द्या. सर्व पदार्थ अतिशय उत्कृष्ट आहेत, सर्व्हिस चांगली आहे, स्टाफ चांगला आहे. त्यामुळे इथे नक्की भेट द्या आणि आमच्या हेमंत जी या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.